काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली। एकनाथ शिंदे कालपासून साताऱ्यातल्या दरेगावामध्ये मुक्कामी आहेत, परंतु तब्येत बरी नसल्याने शिंदेंना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय। जळगाव पाचोड्याचे आमदार कपिल पाटील आणि दीपक केसरकर शिंदेंना भेटण्यासाठी येत होते, मात्र एकनाथ शिंदेंनी भेटायला एकनाथ शिंदे यांनी नकार दिलेला आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळ गावी दरे या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या घराच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मात्र असं असताना देखील मोठ्या संख्येने लोक त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। इथं जर आता आपण बघितलं तर भोर असेल किंबहुना कराड, सातारा इथून देखील लोक त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। पुष्पगुच्छ आणलेले आहेत। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे तुम्ही परवानगी घेतली का भेटण्यासाठी इथं आलात? तुम्हाला आतमध्ये सोडलं जाते काय? आम्ही कळवलं होतं की आम्ही कराडवरून आलेलो आहोत लाडक्या बहिणी म्हणून आम्ही त्यांना भेटायला आलो। जसं आम्हाला समजलं की साहेब आजार आहेत तसं आम्ही तिथून निघून आलो, पण आता आम्हाला त्यांनी थांबा म्हणून सांगितलं, पण आता निरोप आला की ते भेटू शकत नाहीत, आजारी आहेत। बरं, म्हणजे आता डॉक्टर सुद्धा आतमध्ये आहेत। आताची प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार त्यांना आताच ऍडमिट देखील करण्याची व्यवस्था आतमध्ये केली जाते। हो, तरी पण आमचा असा एक अट्टास होता की आम्हाला साहेबांना भेटायचे। म्हणजे जसं कळालं की दरेगावात आले साहेब, तर आम्ही कराडमधून बोटीने प्रवास करून साहेबांना भेटायला आलेले। बरं, म्हणजे आता साहेबांनी भेटावं अशी इच्छा होती, पण आता डॉक्टरांची टीम आत गेली त्याच्यामुळे काही बोलता पण येत नाही असं। बरं म्हणजे हे सगळ्यांची इच्छा आहे भेटण्याची। पलीकडे देखील हे पुष्पगुच्छ घेऊन आलेले आहेत। म्हणजे अर्थात आता मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे ते आजारी आहेत, डॉक्टर भेटायला सगळेजण हट्ट धरून बसलेत की भेटायचंच आहे। राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे आम्हाला भेटणं आवश्यक असल्यामुळे आम्ही सर्वजण भेटायला आलेलो आहे। बरं आमचे हवेली तालुक्याचे तुम्ही कुठून आलात तुम्ही आणि काय म्हणजे कशासाठी? एकदम आम्ही पुरंदर हवेलीतून आलोय। आम्हाला समजलं की सीएम साहेब इथं आहेत, दरेगावी आलेले आहेत, त्यामुळं आम्ही इथं कासपठारात आलतो खायला। बरं, तर म्हणलं चला साहेब साहेबांना भेटून जावे। बरं त्या दृष्टी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।